आजपासून आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात करू. युवक भारती हे जे आपलं मराठी पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ ज्याचं शीर्षक आहे वेगवशता, या पहिल्या पाठाकडे आपण वळू. पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले, ज्यांच्या जिभेवर जणू सरस्वती नाचत होती असे हे थोर नामवंत वक्ते, सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. वक्ता म्हणून देशात आणि विदेशात कित्येक विषयांवर लेखकाची व्याख्यानं संपन्न झालेली आहेत. अवघा महाराष्ट्र प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना खास वक्ता म्हणून ओळखतो. तर प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित वेगवशता या पाठातून, या धड्यातून आपल्याला काय शिकायचं आहे? लेखकाने या पाठातून कोणता विचार मांडलेला आहे, कोणते मुद्दे मांडलेले आहेत, कोणता संदेश दिलेला आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुळात हा पाठ वैचारिक लेखन प्रकारामध्ये, साहित्य प्रकारामध्ये मोडतो आणि म्हणूनच इथे विचाराला महत्व आहे. तर थोडक्यात आपण पाहू नेमकं काय आहे या पाठात सांगितलेलं आणि आपल्याला कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तर लेखकाच्या मते हल्ली माणसं वाहनांचा अतिरेकी वापर करत आहे आणि अतिवेगाच्या आहारी गेलेली आहेत माणसं. लेखकाला हे असं वेगाच्या आहारी जाणं विकृती वाटते. त्या माणसांच्या विकृतीवर लेखकाने या पाठातून नेमकेपणाने बोट ठेवलेले दिसते. खरं म्हणजे वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज असते हे लेखकालाही पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर खास करून लेखकाने प्रकाश टाकलेला दिसेल. वाहनं अतिवेगाने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. या गोष्टीचे मात्र लेखकाला फार वैषम्य वाटते, वाईट वाटते. गंमत कशी आहे यातली पहा. एकीकडे वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहन वापरतात, परंतु वाचलेला वेळ
हा कसा घालवायचा, म्हणून पुन्हा ही माणसं आपला वाचलेला वेळ वाहनं चालवण्यातच वाया घालवतात. असं जेव्हा घडते तेव्हा वाहनं माणसांवर स्वार होतात आणि वाहनं जेव्हा माणसांवर स्वार होतात तेव्हा मानवी जीवन संपुष्टात आल्याशिवाय राहत नाही. यावरही लेखकाने या पाठातून मार्मिक पद्धतीनं टिप्पणी केलेली आहे. तर या अंगाने आपल्याला पुढे या पाठाचा विचार करायचा आहे. आता आपल्या प्रत्येकाजवळ हे पाठ्यपुस्तक असेलच, तेव्हा पहिला पाठ आपण आपल्या समोर ठेवला पाहिजे. मी पाठातल्या सुरुवातीच्या काही परिच्छेदांचं वाचन करतो. तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात नीट लक्ष ठेवा. डोळे पुस्तकातल्या शब्दांवर, वाक्यांवर आणि कान मात्र आमच्या आवाजावर असले पाहिजे. पहा, वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. आता काय म्हणणं आहे या पहिल्या परिच्छेदात लेखकांचं? लेखकाला मानवी जीवनात वेग आवश्यकच वाटतो. कारण वेग म्हणजेच गती, गती म्हणजेच प्रगती. पण हे सामान्य दृष्टीनं झालं. प्रगती तेव्हा होईल गतीतून जेव्हा आपल्या गतीला योग्य प्रकारची दिशा असेल. दिशाविहीन आपण धावत गेलो तर ती धावण्याची गती असली तरी ती आपल्याला कोणीकडे कोणत्या खाईत नेऊन टाकेल याचा भरोसा नाही. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलेलं आहे, थांबला तो संपला आणि चालत्याला धावत्याला बळी. म्हणजे गती ही पाहिजेच जगताना. मुळात आपलं जीवनच स्थिती आणि गती या दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. थांबणं, चालणं, धावणं असं हे एक आपलं जीवनचक्र ते सतत फिरत राहते. याप्रमाणे आपल्या विचारांनाही एक विशिष्ट प्रकारे गती असते. या गतीला आपण प्रगती म्हणतो. ही गती
विचारांची गती असते. म्हणजे आपण आपल्या जीवनात जगताना अवतीभोवती ज्या काही घटना घडामोडी घडतात त्या पाहताना कधी विचार करतो. हे विचार करणं म्हणजे गती. पण तो विचार कशा पद्धतीनं करतो, आपली विचार करण्याची दिशा काय, त्यावर पुढचं अवलंबून असते. तो विचार, ती विचारांची गती आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाणार की अधोगतीकडे, हे त्यावर अवलंबून आहे. म्हणूनच मग आपली प्रगती झाली पाहिजे गतीतून. अधोगती होऊ नये त्यासाठी आपल्या विचाराला म्हणजेच आपल्या गतीला योग्य अशा प्रकारची निश्चितपणे दिशा असणं गरजेचं ठरते. गतीला जेव्हा दिशा असेल तेव्हाच आपण त्याला प्रगती म्हणून. प्रगती ही संज्ञा तेव्हा सार्थ ठरेल. अन्यथा दिशाच नसेल, दिशाविहीन, दिशा नसले म्हणजे भरकटलेला आहे. आपले विचारच मुळात भरकटलेले आहेत. कधी इकडचा कधी तिकडचा, कुठे साखळी नाही, विचारांची नीट जुळणी नाही, विचारांना नेमकेपणा नाही, विचारांना दिशा नाही. अशा वेळी प्रगती होणे नाही. प्रगती होणे नाही म्हणजे गती आहे विचारांना, पण प्रगती होणे नाही. कारण काय? तर आपण विचार करताना त्या विचारांना विशिष्ट दिशाच दिलेली नाही, किंवा विचार आपला विशिष्ट दिशेने धावत नाही. म्हणून वाटेल त्या मार्गानं, वाटेल तिकडे जर आमचे विचार बेफाम आणि सुसाट धावत सुटले तर अधोगतीशिवाय दुसरा हाती काय लागणार? म्हणून मग जीवन जगत असताना, आपल्याला आपली प्रगती करत असताना आपल्या विचारांना विशिष्ट प्रकारची दिशा द्यावीच लागेल. तेव्हाच हे आपले विचार म्हणजेच आपली गती आपल्याला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. ती दिशाच नसेल तर शिखराच्या पायथ्याशीच आपलं अधःपतन होऊन जाईल. तर हल्ली गती आपल्याला दिसते, पण कसं आहे? आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात, म्हणजे पायी चालणाऱ्यांना रस्ताच सापडत नाही. इतकं भयंकर चित्र वाहनांचं, धावणाऱ्या वाहनांचं आपल्याला आपल्या अवतीभोवतीच्या रस्त्यांवरून दिसते. कारण माणसं घरात थांबेनासे झाले. ज्याची त्याची धाव रस्त्यावर. खरं तर माणसे घरात राहतात म्हणूनच अल्प काळ, थोडासा वेळ का होईना, जरा स्थिरावतात, स्थिर राहतात. एरवी गतीपायी ते अगतिक होऊन जातात. इतकं गतीचं वेळ, इतकं वेगाचं वेळ
मानवी आयुष्याला व्यापून उरलेला आहे, चिपकून गेलेला आहे. पुढे काय म्हणतात लेखक पहा. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी दशोदशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखड वाहने कुठे दिसत नसत. अहोरात्र शब्द आलेला आहे. अहो दिवस आणि रात्र, रात्र न दिवस. भरारणारी थरारणारी वाहनं लेखकांना जशी दिसलेली आहे तशी आपणही नेहमीच पाहतो. लेखकाला आश्चर्य वाटते, एवढा भन्नाट वेग, अचाट वेग पाहून आश्चर्य वाटते लेखकाला. भरारणारे लेखक जेव्हा लिहितात त्यांना जे सुचते, त्यांची जी प्रतिभा त्यांना लाभलेली आहे, त्या प्रतिभेच्या बळावर जे लेखन होते, त्यात शब्द कसे महत्वाचे असतात. भरारणारी शब्द वापरलेला आहे लेखकाने. प्रचंड वेगाने धावणारी असं नाही वापरला. भरारणारी काय सूचित करायचं असेल? भरारी मारणे हा पक्ष्यांचा गुणधर्म आहे, माणसांचा नाही. पण हल्ली वाहनांचा वेग जो आपल्याला दिसतो, लोक ज्या पद्धतीनं वाहनं चालवतात ती एवढ्या बेफाम पद्धतीनं, ती त्यांची अतिवेगांची कास धरून वाहनं चालवणं, ते स्पष्ट करण्यासाठी लेखकाने अचूक शब्द वापरला, भरारणारी. त्याच्यानंतर दुसरा शब्द वापरलेला आहे, थरारणारी. थरारणा कसा घ्यायचा याचा आशयात असं थरकापूड तो होते पाहताना सारं. एखादी आपण रस्त्यानं चाललेलो आहे, पायी असेल, गाडीवर असेल, जे काही असेल, एखादं असं भन्नाट वेगानं जाणारं वाहन सुसाट वेगानं आपल्याला अगदी चाटून जात आणि आपण थक्क होऊन जातो, थरथरतो जीव. वाचलो रे बा, नाही तर झालं होतं आज आपलं कल्याण. थरकाप उडवणारी या वेगानं अशी हल्ली वाहनं आपल्याला पळताना दिसतात. तर अशा पद्धतीची वाहनं पाहिली की आश्चर्य वाटते, कुणालाही आश्चर्य वाटावं. आणि आश्चर्य का वाटते? म्हणजे आधी हा एवढा अतिरेकी वेग नव्हता, इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनही नव्हती. आता वाहनांची संख्याही वाढली आणि वेगाच्या बाबतीत तर न बोललेलं बरं, कारण त्याच्यात अहमहमिका, स्पर्धा, प्रचंड स्पर्धा असल्यासारखं आपल्याला दिसते. याला मागं टाक, त्याला मागं टाक, आपल्याला पुढे जायचं आहे, काय हे सारं सुरू आहे. तर ही अशा पद्धतीची जगण्याची शैली, जीवनशैली, ती कशी काय आज तयार झाली? ही भरारणारी थरारणारी वाहनं आलीत कुठून, कशी आली, आणि महत्वाचं म्हणजे पुन्हा कशासाठी? मग थोडं वर्तमान काळाचा विचार करता करताच लेखक भूतकाळाचाही विचार करतात. तेव्हा ते म्हणतात, पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जग प्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. म्हणजे थोडासा फरक दाखवलेला आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळ यामध्ये काय फरक पडलेला आहे वाहनांच्या बाबतीत? जगप्रवास कालही केलेला आहे, आजही सुरू आहे.
भूतकाळानंही हा जगप्रवास पाहिलेला आहे, वर्तमानही हा काळ अनुभवतोय. जगाचा प्रवास तेव्हाही झाला. वास्को द गामासारखी काही उदाहरणं तुम्ही इतिहास शिकलेले आहात, माहिती असेल. एवढं करूनही अशी अवखड वाहनं तेव्हा कुठे दिसली नाही. प्रवास तर करत होते, गती तर होती, प्रवास करत होते. जगप्रवास केला म्हणजे गती होती. आजही प्रवास सुरू आहे, गती आहे. तेव्हाही गती होती, आताही गती आहे. पण तेव्हाची गती आणि आजची गती, तेव्हाचा वेग आणि आजचा वेग, यात फरक पडला. आमच्या पूर्वजांनी, आपल्या पूर्वीच्या पिढीने ठरवून हा प्रवास केलेला आहे. आता ठरलेलं काहीच नसते. वाहनांवर स्वार व्हायचं आणि जिकडे रस्ता दिसेल मोकाट तिकडे आपला धावणं सुरू करायचं. कदाचित विज्ञानाची एवढी प्रगती त्यावेळी झालेली नव्हती, म्हणूनही वाहनं कमी असतील. विज्ञानाने प्रगतीची गरुड झेप घेतली. सर्वच जीवनाच्या क्षेत्रात सगळ्या गोष्टी माणसांच्या हातापायाशी लोळण घेत पडलेल्या आहेत. पैसा भरपूर आहे आणि म्हणून ही वाहनांची संपन्नता आपल्याला दिसत असावी. आता पहा, माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाही. जीवन हे 10 दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती, आपली कामे यथासांग पार पाडावी एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. काय सांगितलं लेखकांनी या परिच्छेदातून? आता हल्ली माणूस वाहनांच्या कसा अधीन झालेला आहे. म्हणजे आपण सुरुवातीला बोलताना बोललो होतो की खरं म्हणजे माणसाने वाहनावर स्वार व्हायला पाहिजे. म्हणजे वाहनाचा संपूर्ण लगाम त्या स्वाराकडे, माणसाकडे असला पाहिजे. पण हे उलट झालेलं आहे. आता वाहनं माणसांवर स्वार झालेली आहेत. सोप्या वाक्यातून लक्षात येते पहा. आता शब्द इथला महत्वाचा आहे. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. आता, पूर्वीचं नव्हे. हल्लीची परिस्थिती कशी आहे? दारातून बाहेर आल्याबरोबर म्हणजे पायी चालावं असं वाटतच नाही. घराच्या अगदी जवळच काही काम पडलं तरी आजचा माणूस पायी पायी निघत नाही, कष्ट घेत नाही. तो गाडी काढतो, आपलं वाहन काढतो आणि सर्वच काम, जवळची असो दूरची असो, तो वाहनाच्या माध्यमातून पार पाडत असतो. कारण आहेत. वेळ थोडा असतो आणि कामे बरीच असतात.
पायी चालत चालत ती कामं लवकर लवकर उरकता येत नाही. ही कारण आहे. आता कितपत खरी मानायची हा पुन्हा वेगळा भाग आहे. खरंच आमच्याजवळ वेळ थोडा असतो का? मग आमच्याकडे वेळच जर थोडा असेल तर लोक ज्याच्या त्याच्या तोंडातून असं का आपण ऐकतो? काय बोर झालं, वेळ जातच नाही, टाइमपास कसा करावा प्रश्न पडतो. काही लोक तर सुरू आहे आपला टाइमपास असं बोलतात. लेखक म्हणतात वेळ थोडा. जरा लेखकाचा हा मुद्दा थोडासा तिरकस आहे. टोला आहे तो आपल्या जगण्याच्या रीतीवर. वेळ थोडा असतो आणि कामे बरीच असतात. आणि पायी चालत चालत ती उरकता येत नाही एवढी कामं असतात. ती भरभर झाली पाहिजे. मग पटापट ही कामं उरकली पाहिजे. या सबबीखाली मग आम्ही वाहनावर अतिप्रेम करायला लागतो. कारण आम्ही सांगतोच की जीवन हे दश दिशांना विभागलेले आहे. दश दिशा, दश अधिक दिशा, बरोबर. सामासिक शब्द तयार केलेला आहे तो. आणि दश संख्यावाचक आहे. 10 दिशांचा समूह. कोणत्या समासाच्या प्रकारात हा शब्द जाईल त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण व्याकरण जेव्हा घेऊ तेव्हा हे सगळं बोलणार आहोत, स्पष्टीकरण त्याचे देऊ. पण लक्षात ठेवलं पाहिजे हा द्विगु समास होतो. तर असो, दश दिशांना विभागलेले आहे. खरं म्हणजे कोणत्याच दिशेला आम्ही विभागलेले नसतो. साऱ्या दिशाच आम्ही फाडून टाकलेल्या आहेत. साऱ्या दिशा त्यांच्या भोवती आम्ही घुटमळून राहिलो आहे. म्हणजे दिशेकडे जाताना दिशाहीन अशी ही आपली परिस्थिती आहे. पण आपण मानतो असं. फारच व्यस्त आहो आपण. नाही म्हणायला कारण भरपूर आहेत. परिस्थिती कशी आहे पहा. म्हणजे आपण वाहनांचा अतिरेकी वापर करतो आहे. वाहनांचा हव्यास आपल्याला जडलेला आहे असं आपण कबूल करत नाही. कधी ते मान्य करत नाही. कारण बरोबर शोधतो. पहा कशी कारणं असतात आपली. तर मुलांची शाळा एका टोकाला, आपलं कार्यालय दुसऱ्या टोकाला. मग मुलांना सोडून द्यायचं आहे त्यांच्या शाळेत, मग गाडी पाहिजे. आपल्याला आपल्या कार्यालयात जायचं आहे, नोकरीवाल्यांचा काळ आहे हा, गाडी पाहिजे, वाहन पाहिजे. पुन्हा मग बाकीच्या गोष्टी आल्यात. मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. मंडई आपल्याला भाजीपाला हे ते सगळं काही आणायचं आहे, मग तिथे जावं लागेल. त्याच्यासाठी धावाधाव करा. आणि हे सगळं करत असताना पुन्हा आरोग्याचा प्रश्न आहे. आपण खादाडलो, खाताना विचारच करत नाही. आणि त्यामुळे मग जे पचते तेही खातो, जे पचत नाही तेही पचवण्याचा प्रयत्न करतो. पण ते पचलं नाही की मग दवाखाना आलाच. म्हणून मग असं काही बिघडलं की दवाखान्यात जाणं आलं तर तो दवाखाना कुठेतरी लांब आहे दूर. मग तिथे कसं पोहोचायचं? मग गाडी पाहिजे. तर अशा पद्धतीनं ही जीवनाची टोके लांब लांब सगळं आहे. ही टोकं सांधायची कशी, जोडायची कशी, हा प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो. मग ही जर अंतरावरची टोकं आपल्याला सांधायची असेल तर मग आपल्याला गती ही घ्यावीच लागेल. म्हणजे आपल्याला वेग वाढवावा लागेल. आपल्या वेगाला मर्यादा आहे. आपले पाय किती वेग वाढवतील? 11 नंबरची आपली सायकल, 1-1 1-1 ही किती फाटून जायचा वय माणूस.
म्हणून मग असं काही फाटफूट होऊ नये, वाहन बरं. तर असं तर ही जीवनाची टोकं सांधणार कशी, जोडणार कशी, म्हणून शेवटी गती घ्यावीच लागते. म्हणजे वेगाला आत्मसात करावंच लागते, हे लेखकाला स्पष्टपणे मान्य आहे. वेग घ्यावाच लागेल. तर आपण नाही तर बघ वेगच नसला ना मुंगीच्या पायानं चालत राहिलो, तब्येत बिघडली आहे, दवाखाना डॉक्टर, दवाखाना डॉक्टर, डॉक्टर दवाखाना म्हणता 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 तसेच लंबे होऊन जाऊ. म्हणजे मुंगीच्या पायानं चाललो होतो, मग गाडी पाहिजे, वाहन पाहिजे. वेग, तर वेग हा आवश्यक आहे, पण कसा? गती हवीच. हे सगळं सांधायचं आहे, जोडायचं आहे, अंतर मोडायचे आहे, तर गती आवश्यक आहेच. पण कशी गती आवश्यक आहे? यथा प्रमाण गती. कशी गती? यथा प्रमाण, म्हणजे प्रमाणशीर, प्रमाणात गती पाहिजे. पण ते गती ही प्रमाणात असली पाहिजे. कारण अप्रमाण, अ म्हणजे नाही, ज्या गतीला प्रमाणच नाही, अवास्तव आणि अनावश्यक अशा प्रकारची जर गती आपण स्वीकारली, तर मात्र लेखक अशा गतीला विकृती समजतात. विकृती, वाईट कृती, सरळ अर्थ करता येईल आपल्याला. गती आहे. पहा, आपण मागे पाहिलं होतं, गतीला योग्य प्रकारची दिशा आपण दिली तर प्रगती होते. तीच गती आहे आता. तिथे दिशा लागली होती, तिला दिशा दिलेली होती. इथे गती तीच, पण तिला दिशा नाही. ती प्रमाणशीर गती नाही, नियंत्रित गती नाही, अप्रमाण गती आहे. प्रमाणाच्या बाहेर, अवास्तव, अकारण ती गती आहे. अनावश्यक, आवश्यकता नसताना, गरज नसताना एवढी गती. पहा, गती एकच, पण ती दोन भागात आपलं जीवन विभाजित करून टाकते. गतीला दिशा असेल तर प्रगतीकडे, आणि गतीला दिशा नसेल तर अधोगतीकडे. गती तीच, फक्त काय, एका ठिकाणी दिशा लागलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी दिशाविहीन गती आहे. आणि दिशाविहीन गती म्हणजेच अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती जर आपण स्वीकारली, अनावश्यक या गोष्टींच्या वेगाच्या मागे आपण धावलो, तर हे धावणं म्हणजे विकृती आहे. पण हल्ली आपल्याला हेच जास्त दिसते, दिशाविहीन. कारण वेगाचा प्रचंड लोभ आहे आपल्याला, हव्यास. म्हणजे सारखी वेगाची का, सारखी वेगाची का. बरं, हे वाहनांच्याच बाबतीत आहे असं म्हणता का? वाहनांच्या बाबतीत ते सरळ सरळ दिसते आपल्या डोळ्यांना, पण जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये ही अशीच अवस्था आहे. मार धाव 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 आहे. आपल्याजवळ ज्या गोष्टी, त्याचा आनंद आपण घेत नाही, आहे त्याचा विचार करत नाही, आणि नाही त्या गोष्टीच्या मागे धावतो. हव्यास, सुखाचा हव्यास, पैशाचा हव्यास, कुठल्या कुठल्या गोष्टींचा हव्यास. पण आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानावा की नाही? पण नाही. आपली गती ती प्रगतीकडे घेऊन चालली की अधोगतीकडे, याचा विचार तर आपण करतच नाही. फक्त गतीचा विचार. धावा धावा, किती धावायचं?
शेवटी एवढा एवढा पैसा मिळवायचा आणि त्या तिजोरीच्या जवळ डोकं ठेवून झोपायचं, झोप येत नाही. गती, तिला दिशाच नाही, हव्यास आहे फक्त त्या गतीला. अप्रमाण आहे ती गती, अनावश्यक गती आहे ती, अवास्तव गती आहे ती. झोपमोड करून टाकली, गोळ्या खाव्या लागतात झोपेसाठी. हे सगळं आहे. हे दिशाविहीन गतीचे दुष्परिणाम आहे. पण आपण सामान्यतः असा विचार करतच नाही. आपल्याला फक्त गती म्हटलं, वेग म्हटलं की ते वाहनं दिसतात, 2 चाकी 4 चाकी जे जे काही असेल. पण आपल्याही स्वभावातल्या, अंतःकरणातल्या गतीचा आपण कधी विचार केला का? तोही विचार करणं मला वाटतं या निमित्तानं गरजेचं आहे. असो, मग आपली कामं यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा, लेखकाला हे मान्य आहे. कोणती अट आहे त्यांची? आपली कामं यथासांग पार पाडावी एवढा वेग आपल्याजवळ असला पाहिजे. यथासांग शब्द धरसोड करत नाही. आपली जी काही कामं आहेत, कर्तव्य आहेत, कार्य आहेत, ते नीट, उत्तम, व्यवस्थित पद्धतीनं पार पडली पाहिजे. ते पार पाडता येतील एवढाच वेग आपण स्वीकारला पाहिजे, तेवढीच गती आपण ठेवली पाहिजे. कारण त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग, त्याला क्षमा नाही. आणि तो अक्षम्य आवेग निश्चितपणे लेखकाला वाटते आत्मघातकी ठरतो. म्हणजे आत्मघातकी, स्वतःचा घात करून आपण बसणार. कशामुळे? गती विकृतीकडे गेली तर, म्हणजेच गतीला दिशा नसल्यामुळे. मग आपण ठरवलं पाहिजे आपल्याला प्रगती करायची आहे या गतीच्या बळावर की अधोगती करायची. वाहनांच्या वेगाकडे आपण जर आत्यंतिक पद्धतीनं आकर्षित झालो तर आत्मघात ठरलेला आहे. दुसरे नाही, स्वतःचा घात करून बसू. हे कितपत बरोबर आहे याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आज आपण इथे थांबू. पुढचा भाग